नमस्कार, मी प्रज्ञा. नेता पॉवरफुल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकांनिमित्त विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवतोय. पाहूयात. आपल्याला कन्फ्यूज करायचं सुरू आहे, आपले मतं वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि मतं मिळवून काय करायचं? वसंतराव चव्हाण काही संबंध तरी आहे लोकसभेचा आणि वसंतराव चव्हाण? ही काय नायगावची नगरपालिका आहे का हो काही देशात जाऊन तिथं बोलायचं? लोकसभेत मी होतो काम केलंय. थोडं इंग्रजी यावं लागतं, हिंदी यावं लागतं. आता प्रतापराव तरबेज झालेत, काही बोलतात, इंग्रजी बोलतात, हिंदी बोलतात, हुशार, 5 वर्षाचा अनुभव आहे. हे काय नायगावची ग्रामपंचायत आहे का हो? आता नगरपालिका झाली आहे म्हणा. आपण काही बोलता आणि काही सांगता. तुमचा अजेंडा काय मला सांगा. मी भाषणं सर्वांची ऐकली यांची, रोज संध्याकाळी दाखवतात सोशल मीडियावर, असं म्हणले तसं म्हणले. यांचा अजेंडा फक्त अशोक चव्हाण. अरे अशोक चव्हाण तर आहेच, पण मी जर नसलो तर तुम्हाला अजेंडा तुमचा काय आहे? विकास काय करणार? नायगावून भोकरला केव्हा येणार? प्रतापराव रोज येतात, ते नांदेडून येतात. तर नायगावून केव्हा येणार, केव्हा प्रचार तुमचं काम करणार? समजा 5 वर्ष निघून जातील. आता नानाच्या नादी लागलाय, कराय तुमचं काय. आमचं काही म्हणणं नाही, नानाच्या नादी लागू. आमचं म्हणणं एवढंच आहे मित्र, जे चांगलं चाललंय ते होऊ द्या, चांगलं चालू द्या. आणि आपली निशाणी काय आहे? मागच्या वेळेस आपण वेगळं केलं होतं, यावेळेस त्याला वेगळं करायचं बाबा. यावेळेस कमळाला मतदान द्यायचंय. कमळाला लक्षात ठेवा. हा, कमळ बरोबर आहे. सर्व भोकरवासियांना सांगायचंय मला, मी आता कमळा बरोबर आहे, तुम्ही सुद्धा कमळा बरोबर राहा. आणि पहा, या पुढील 5 वर्षामध्ये मोदी साहेबांना भोकरला घेऊन येऊ या ठिकाणी. देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये भव्य सत्कार मोदी साहेबांचा आणि प्रतापरावांचा या ठिकाणी करू. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याची ख्याती आहे, एक नेता म्हणून जागतिक ओळखला जाणारा दुसरा कोणी नाही. मोदी, मोदी आणि फक्त मोदी, हे लक्षात ठेवा. आजचं अजितदादा आणि पाठीमागच्या 5 वर्षातलं 10 वर्षातलं अजितदादा हत्ती होता. आज उंदराचं पिल्लू झाल्यासारखं वाटत नाही का? काय अवस्था झालेली आहे? किल्लेदार जरी फितूर झाला असला तरी तुमच्या माझ्यासारखी लाखो लोक त्या गडाच्या पायथ्याला आहेत. तुम्हाला माहिती होतं की यांना नामोहरम करायचा असेल तर घरभेदी तयार असला पाहिजे. तुमचं घर फोडायचं असेल तर तुमच्या घरातलाच घरभेदी लागतो. अरे मित्रांनो, निश्चितपणानं तुम्हाला सांगतो, या निवडणुकीनंतर अजितदादाला पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा पवार साहेब घालून देतील. आणि हे सांगायसाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि हे घडणार आहे. ही राज्यातली जनता घडवणार आहे. सामान्य माणूस पेटून उठलेला आहे. त्याच्यामध्ये जी धग आहे, रग आहे, निश्चितपणाने सांगतो, मोहिते पाटलाचं आणि आमचं वैर सुद्धा सामान्य माणसांनी मिटवलं. तुम्ही आता एक झाला पाहिजे, ही हाक तालुक्यामधून आली आणि म्हणून वैर मिटलं. मित्रांनो, असं वैर कधी मिटत नसतं. आणि तुम्हाला अजून एक मी सांगून जातो, कळस आणि या भागातील कितीतरी माझे मित्र आहेत, तरुण सहकारी आहेत, तरुण चाहते आहेत. उद्याचा मी सुद्धा आमदार आहे. तुम्हाला कुठलीही अडचण पडली तर या उत्तमराव जानकरांना फोन करा. हा विमानातनं उडी टाकून आलेला गडे आहे आणि पवार साहेबाची रिक्षा धरलेला माणूस आहे. आणि म्हणून सांगतो, हे धाडस निश्चितपणानं तुमच्या या अंगामध्ये आलं पाहिजे.